तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। एकीकडे शासन गावे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध योजना राबवत आहे। यासाठी शासन स्तरावर लाखो रुपये निधी सुद्धा खर्च करण्यात येत आहे। मात्र अकोट पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम रेल येथे गावात स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी व सांडपाणी याचा अजूनही योग्य विल्हेवाट लावण्यात आलेला नाही। या तिन्ही मूलभूत सुविधांचा अभाव अजूनही दिसून येत आहे। गावात दिवसेंदिवस गटाराचा विकास होऊन ग्रामस्वच्छतेचे अक्षरशः धिंडवडे उडताना दिसत आहेत। गावात ठिकठिकाणी सांडपाणी वाहून नेणारी गटार व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे। यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे। परिणामी या गटारामुळे रोगराई पसरून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो। यामुळे गावात भीतीचे वातावरण असले तरीही ग्रामपंचायत प्रशासनाला याचे काहीच देणेघेणे नसल्याचे चित्र दिसून येत आहे। गावात घनकचरा व्यवस्थापनाचे कामही केवळ निधी लाटण्यासाठीच झाल्याचे गावात चर्चेमधून बोलले जात आहे। कचरा विलगीकरण शेड हे गावात नसून गावाबाहेर कुठेतरी बांधल्याची जोरदार चर्चा गावात ऐकावयास येत आहे। तसेच शोषखड्डे अनावश्यक ठिकाणी व निकृष्ट स्वरूपाचे बांधल्याचाही गावातील सुज्ञ नागरिक आरोप करतात। या सर्व समस्या तात्काळ सोडवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट ग्रामीण। आम्ही सदस्यगण मासिक मीटिंगमध्ये गटार समस्येविषयी ठराव मांडतो। काही ठिकाणच्या गटार समस्येविषयी ठराव पारित होऊन त्याचे टेंडर लावलेले आहे। संबंधित कंत्राटदार ते काम करण्यास उत्सुक दिसत नाही। याविषयी आम्ही अनेकदा सरपंच सचिवांना सांगितले की ते टेंडर कॅन्सल करून नव्याने टेंडर लावावे, परंतु सरपंच सचिव संबंधित कंत्राटाचे टेंडर का रद्द करत नाही हे समजणे कठीण झाले आहे। रेल इथून समजा जे आपले ग्रामपंचायतीमध्ये सरपंच यांना अनेकदा समजा स्वच्छताविषयी सांगितले आहे, गटार असो किंवा नळाच्या पाण्याचा विषय असो, तरी त्यांना सांगितले तरी त्यांनी याच्यावर दुर्लक्ष केले। तरी आपण आपल्या स्तरावरून उचित ते कारवाई करावी।